नमस्कार शेतकरी मित्रांनो, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर मी निलेश गलवाडे मलकापूर येथून. आम्ही धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर टीम मोदा या परिसरामध्ये, यवतमाळ या परिसरामध्ये एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या कपाशीच्या प्लॉटवर आलेलो आहोत. धन्वंतरीचे ऑर्गॅनिक निविष्ठांचा त्यांनी वापर केलेला आहे. कोणकोणते प्रोडक्ट त्यांनी सुरुवातपासून वापरलेले आहे आणि त्या प्रोडक्टचा त्यांना काय काय रिझल्ट मिळालेला आहे हे आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करूया. सर नमस्कार. नमस्कार. आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. मी धीरज नारायण राजूरकर, राहणार मोदा, डिस्ट्रिक्ट यवतमाळ, तालुका वणी. बर. मी आज धन्वंतरीचा खूप आभारी आहे. बर. आज मी धन्वंतरीचा RPS 76. बर. हे सरांच्या हातात RPS 76 आहे, ऑर्गॅनिक प्रोडक्ट. हा. हे मी याची बीज प्रक्रिया केली. बर. आणि जशी पराठी 15 दिवसात झाल्यानंतर एक स्प्रे घेतला. हा. आणि 30 दिवसांनी दुसरा स्प्रे घेतला, त्याच्यासोबत स्प्राउटरीच. हम्म. आणि जेव्हा फुल अवस्थेत एक अर्ध असताना मी फ्लोरोरिजचा वापर केला आहे. हे फ्लोरल स्पेशली फुलकडी मातीकडीसाठी. आणि धन्वंतरीचं गो प्रोन हे ऑर्गॅनिक DAP पण वापरलेलं आहे. ऑर्गॅनिक DAP वापरलेला आहे 2 वेळा. बर. तर तुम्ही RPS 76 ची बीज प्रक्रिया केल्यामुळे तुम्हाला काय काय फायदा दिसून आला याच्यामध्ये? फायदा हे की झाडाची साईज, फुल उगवण शक्तीमध्ये कसं जाणवलं तुम्हाला? बेस्ट आहे. पूर्ण 100%? 90%, 95%. बर बर. आणि नंतर मग तुम्ही आपलं ऑर्गॅनिक DAP वापरलं. ते केव्हा वापरलं? हे मी वापरलं 22 दिवसांनी. 22 दिवसांनी पहिला डोस. त्याच्यामध्ये काही केमिकल मिक्स केलं का? नाही, काहीच नाही, फक्त ऑर्गॅनिक DAP वापरलं. आणि नंतर फवारणीमध्ये RPS वापरलं. RPS 76 वापरलं. बरं. आता हा कपाशीचा प्लॉट आपला किती एकराचा आहे पूर्ण? हा 10 एकराचा. 10 एकर पूर्ण प्लॉट आहे. ह्या 2 तासातलं जे अंतर आहे हे किती अंतर आहे सांगा बरं? 6 फूट आहे. 6 फूट आहे. हे झाड आणि हे झाड ते हे झाड 6 फूट अंतर. 6 फूट अंतर. आणि ते तिकडचं 4 फूट. म्हणजे तुम्ही पट्टा पद्धत लावलेली आहे, बरोबर? आता मला सांगा, आता हे जे झाड आपल्या समोर आहे याला एकंदरीत तुमचे पक्व झालेले बोंड किती आहेत? 120. 120 मोजलेले तुम्ही? मोजलेले. आता आपण व्हिडिओमध्ये तरी एकदा प्रत्यक्ष मोजून घेऊया. 3 जण मिळून तिन्ही साईडचे मोजून घ्या एकदा. हा. नंतर तुमचं कॅल्क्युलेशन आपण हे करू एकत्रित. हे आमचे जळगाव खानदेश येथील ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर संदीप सर महाजन पण आमच्या टीम सोबत आलेले आहेत. बबन सर लखमापुरी आमचे वणीचे ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटर पण सोबत आहेत आमच्या. 29 आहे. 22 तुमचे 28 म्हणजे एकंदरीत 120, 110, 120 बोंड. टोटल सर्वांचे एकत्रित किती भरताय? 110, 120 बोंड. बरं, आपण 100च पकडा. 100. आणि पातीचं प्रमाण त्याला वरती चालूच आहे, शेंडा चालूच आहे, बरोबर? शेंडा चालू आहे, वाढ चालू आहे त्याची. बरोबर. त्याची स्थिती चांगली आहे आणि क्वालिटी चांगली. आपल्यासोबत आपले जगन्नाथ बाबा कृषी केंद्राचे संचालक, नाव सर? माझं नाव राहुल पावडे, हे पण आहेत. हे प्रत्यक्ष प्लॉटवर आलेले आहेत शेतकऱ्यांच्या. तर सुरुवात पासून आता बघा, आता 6 फुटाचा फट्टा आहे, बरोबर? हा पण तुमचा पूर्ण पॅक झालेला आहे. संदीप सर थोडं बाजूला आहे, बरोबर? हा, पूर्ण पॅक झालेला आहे. रस्ता जायला नाही आतमध्ये, बरोबर? पूर्ण हाताने पूर्ण ब्रांचेस बाजूला करून पुढे जावं लागते. हा एक नवीन प्रयोग आपण यावर्षी केलेला आहे. किती वर्षापासून तुम्ही कपाशीचं पीक घेताय? तरी झाले 15 वर्ष. बरं. आणि RPS 76 आणि आपले हे जे प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक धन्वंतरीचे, हे कधीपासून वापरताय? 3 वर्ष झाले वापरतो. बरं, 3 वर्षापासून वापरताय. म्हणजे तुम्हाला चांगला दांडगा अनुभव आहे, रिझल्ट चांगले असल्यामुळे. एखादा प्रोडक्ट आपण वारंवार केव्हा वापरतो? जेव्हा चांगले त्याचे रिझल्ट असते तेव्हा, बरोबर? आता हे आपल्या गावातले मंडळी देखील इथं आहेत. सर, कसा वाटला तुम्हाला प्लॉट? बढिया वाटला प्लॉट. तुमच्या गावात पण इतर शेतकऱ्यांच्या कपाशी आहेत, पण हा या क्वालिटीचे नाही. अच्छा, बरं. काय वाटतं सर तुम्हाला? पण सर्वात बेस्ट प्लॉट बरं, गावामध्ये कोणाचाच प्लॉट असं नाही. अच्छा. हाईट बघा बरं किती आहे त्याची. तुमची उंची किती आहे? 5-10. हा, तुमच्या डोक्याच्या वरती पण गेलेला. हात वरती करा. म्हणजे जवळजवळ 6.5-7 फूट उंची गेलेली आहे, बरोबर? आणि क्वालिटी पण अजून चांगली आहे. आता हिची जे फुलं पातीची संख्या आहे वरती बघा, जबरदस्त आहे. अजून पण ऑर्गॅनिक DAPच्या बॅगा तुम्ही किती घेतल्या होत्या? दाखवा सर. 50 घेतले होते. 50 बॅगा घेतल्या होत्या. आपला जो टोटल शेती किती आहे? 27 एकर. 27 एकर. आणि तुमच्या या गावामध्ये ऑर्गॅनिक DAP कोणी वापरलेलं अजून? अविनाश ढुमणे, बर, प्रवीण बोंडे, हा,
सुधीर रासेकर. बरं, म्हणजे टोटल एकंदरीत Total ॲव्हरेजली किती 5-6 कास्तकारांनी घेतलेला आहे? टोटल बॅगा किती त्यांच्या सर्वांच्या? टोटल बॅगा आम्ही बोलवलं तर 175. 175. हा. सर्व शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ऑर्गॅनिक डीपी बद्दल? ऑर्गॅनिक डीएपी हे खूप चांगलं आहे हा. आणि याची जे क्वालिटी हे मेंटेन ठेवते. अच्छा, म्हणजे लॉंग टाइम क्वालिटी चांगली राहते. क्वालिटी मेंटेन ठेवते. बरं बरं. काय म्हणसाल सर, बबन सर? एकदम जबरदस्त प्लॉट आहे सर हा. हा. आणि हे नवीनच पॅटर्न हो आमच्या परिसरामध्ये हो, पट्टा पद्धत त्यांनी केलेली आहे. धीरज भाऊ राजूरकर यांनी इथं हो. तयार केलेला आहे. आपलं जे ऑर्गॅनिक तंत्र आहे 876 धन्वंतरीचे सगळे मी product सर्व प्रोडक्ट वापरले आहे आणि मी धन्वंतरीचा आभारी आणि अजून आहे. इतर कोणत्या आणि पिकासाठी वापरता तुम्ही? मी आणि ही मिरचीसाठी, तुरीसाठी मी सर्व पिकासाठी धन्वंतरीचे प्रॉडक्ट सगळ्या वापरतो प्रोडक्टसाठी वापर पिकांसाठी करतो. वापरता आणि तुम्ही? माझी शेतकऱ्यांना विनंती आहे हम्म, की धन्वंतरीचे RPH 76 जेवढे काही प्रॉडक्ट आहे हम्म. हम्म, त्याचा वापर करावा. खूप छान रिझल्ट आहे. हम्म. सर्वांनी वापरायला पाहिजे बा. सर्वांनी सर्व वापरावा. बरोबर. हा, प्रत्यक्षात आपण शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. चालेल सर, मग तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. बोला एकदा मग, जय धन्वंतरी. जय धन्वंतरी.